महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असं एसआयटी तपासात उघड झालंय। तत्कालीन माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंनी तसा दबाव आणलेला असं एसआयटी तपासात उघड झालंय। नुकत्याच निवृत्त झालेले माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना अहवाल पाठवलाय। यात पांडे यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त सरदार पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। 2016 मध्ये दाखल गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश देत फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं एसआयटी तपासात नमूद करण्यात आलंय। टॅपिंग मध्ये त्यांचं नाव बदनाम होतं ते ठीक आहे, असू शकेल। म्हणजे त्या सरकारकडनं पक्षाचं काम करत होते असं त्यांच्यावरती आरोप होता, माझा नाही, त्यांच्यावर त्यांनी रिपोर्ट दिलाय, असू शकेल, मी नाही पाहिलं। जे खरं आहे ते मांडलं असेल रश्मी शुक्लांनी। शेवटी रेकॉर्डवर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो। मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील, त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी टिप्पणी केली असेल। रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं ते। आता रश्मी शुक्लाने जो अहवाल दिलेला आहे त्यावर संजय राऊतने असं भाष्य करणं चुकीचं आहे। एक पदाधिकारी, मोठ्या पदावर असलेली पदाधिकारी दिलेला तो अहवाल आहे, परंतु संजय राऊत त्याला RSSचा कार्यकर्ता म्हणेल, उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील, परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील, असे विधानं करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।